नाही, पॅरेखान भाजपची भाषा बोलतो आहे, त्याला समाजाशी काही देणं घेणं नाही. जर असं असतं तर थोडी तो अल्पसंख्याक आयोगाचा म्हणजे नेमलेला अध्यक्ष आहे भाजपनी, त्यामुळे आम्ही फार काही त्याला महत्त्व देण्याची गरज वाटत नाही. आणि सद्भावना रॅली ही कोणत्या धर्माच्या विरुद्ध जातीच्या विरुद्ध थोडी आहे. सर्व समाजांना एकोप्यानं पुन्हा एकोप्यानं सगळा समाज एकत्र यावा, एकोप्यानं नांदावा, सगळ्या समाजाला आपसातील काही मतभेद असतील ते दूर व्हावेत आणि सर्व समाजामध्ये एक संदेश जावा की आपण भारताचे नागरिक आहोत, आपल्याला समान अधिकार आहे आणि संविधानाने आम्हाला सगळ्यांना एका माळेमध्ये गुंफलेलं आहे. त्यामुळे जे काही झालं असेल ते विसरून, जे काही कटुता निर्माण झाली असेल ते विसरून आपण पुनश्च एकत्र येऊन पुढे जावं, ही भूमिका ठेवून काँग्रेस ही सद्भावना रॅली केली आहे. पॅरेखानला याच्यात काय दिसतंय मला काही कळत नाही. त्याचे डोळे आंधळे झाले असावेत अशा प्रकारचा विरोध करणं म्हणजे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि तुम्ही विजयवडेट्टीवार यांच्या नेतृत्वात ही रॅली होत आहे. कोण या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे आणि मार्ग कोणता राहणार? मार्ग आता आम्ही बदलतोय. आमचा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महाल तिथून ती रॅली काढण्याचं आता हे होतोय. कारण आणि या रॅलीमध्ये सर्व स्तरावरचे सर्व नेते, विदर्भातील असतील, महाराष्ट्रातूनही काही भागातून नेते येणार आहेत आणि शहरातील ग्रामीणमधून काही सगळे नेते. मी चन्नीथाला साहेब आहेत आमचे प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धनजी सपकाळ, अशा यांच्या नेतृत्वामध्ये ही रॅली निघते आहे आणि ही ताजबागपर्यंत ही रॅली जाईल. महालच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ताजबागपर्यंत हा प्रवास असणार आहे. नाही, आता पोलिसांच्या पेक्षा जे अंतर आहे आणि एकूण हे आहे, त्यामुळे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासूनच सुरू करावं असा आमच्या अनेक कार्यकर्त्यांचा मत होता. त्यामुळे त्या सगळ्यांचा विचार करून तो निर्णय घेतलेला आहे. पूर्वीची रॅलीचा जो मार्ग होता तो हिंसाचारग्रस्त जो भाग होता भालदारपुरा या परिसरातून सुद्धा जाणार होती आणि फिनिशिंग जे होते रजवाड्या पॅलेसपर्यंत होता. म्हणजे आता महाल टू ताजबाग असा सरळ रस्ता जाणार आहे. हा मार्ग किंबहुना आधीच्या मार्गापेक्षा थोडा लांब आहे. असं आहे की ही मी सांगितलं की ही सद्भावना रॅली आहे. काँग्रेस नेहमी सर्व जातीचा धर्माचा विचार करून काम करणारा पक्ष आहे आणि सर्व धर्म समभाव ही बांधिलकी आमच्या पक्षाची आहे आणि त्यामुळं आम्ही काही विष पेरणारे नाहीत. आम्ही काही समाजामध्ये धर्मामध्ये आग लावणारी माणसं नाही. त्यामुळे कोणी काय म्हणतं याकडे आम्ही दुर्लक्ष देत नाही. आम्ही सगळ्यांनी मिळून जो काही मार्ग ठरवला त्या मार्गाने रॅली जाणार आहे. पोलिसांनी विनंती केली होती का भालदारपुरा भागात नाही, पोलिसांच्या विनंती, पोलिसांची म्हणण्यापेक्षा पोलिसांचा रूट जो होता तो पोलीस सतर्क आहेत सध्या, कुठलेही काही होऊ नये. पण पोलिसांनी भाजपपासून सतर्क राहावं, आमच्यापासून सतर्क राहण्याची गरज नाही. पोलिसांच्या सूचनेनुसार रूट बदल असं म्हणायचं? नाही, पोलिसांचा होताच आग्रह. आम्ही पण सगळे सहकार्य करतो. पोलीस प्रशासनालाही आमचं उत्तम सहकार्य आहे. आम्ही काही आगीमध्ये तेल ओतणारी माणसं नाही आणि आगही लावणारी माणसं नाही. जे विचार आग लावणारे आहेत त्यांच्यापासून पोलीस सावध आहेत असं आपण समजूया. सर, हिंदी में जानना चाहिए रैली का रूट क्या रहेगा? रैली के रूट में कुछ बदल किया गया है क्या? नहीं, रैली का रूट थोड़ा हमने छत्रपति शिवाजी महाराज पुतला महल जो है वहाँ से शुरू करके ये ताजबाग तक जाने का हमने तय किया है. ये सद्भावना रैली है. इस रैली का उद्देश्य ये है कि इंसान को इंसान से जोड़ो, मानसाला मानसाशी जोड़ो, मानसाला जोड़ना, यही इस रैली का उद्देश्य है. और शहर में शांति बनी रहे, अमन बना रहे और सब समाज के लोग, धर्म के लोग आपस में हाथ मिलाकर फिर से इस शहर को जो एक दरिया निर्माण हुई थी उसको मिटाकर आगे बढ़े, यही इसका उद्देश्य है. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात गांधी परिवारावर चार्जशीटमध्ये नाव आहे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचं. रॉबर्ट वाड्रावर वेगळ्या प्रकरणात ईडीच्या कारवाईची शक्यता होती. नाही, हे घाबरलेले आहे. वाचलीत मोदी सरकार 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये, त्यामुळे त्यांना भीती वाटते आहे. 2014मध्ये विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढले, तिथे त्यांना यश काय प्रमाणात मिळालं आणि चांगले हे मिळाले.
त्यानंतर त्यांनी विषय बदलला, विकास सोडून मग ते भारत पाकिस्तान मंदिर मस्जिदवर आले. आता हिंदुत्वावर लढत आहेत. तर कारण त्यांना 24मध्ये अपयश आल्यातच जमा झालं होतं. मेजॉरिटी 240वर ते अडकलेत. त्यांना मेजॉरिटीसुद्धा मिळाली नाही, बहुमतसुद्धा मिळालं नाही. दुसऱ्याच्या गुडघ्यावर असलेलं हे सरकार आहे. आता अशा परिस्थितीमध्ये त्यांना राहुल गांधींची फार भीती वाटते आहे. एकटा राहुल गांधींनी या देशामध्ये जे भाजपच्या नाकी नऊ आणलं, दम आणला, त्यामुळे अशा प्रकरणामध्ये नॅशनल हेराल्ड काही भाजपच्या किंवा सरकारी मालमत्ता नाही आहे. ही सरकारी मालमत्ता काही खाली न घेतली, ती त्यांच्या पिढीजात याच्यापासून उभी झालेली नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र आहे, त्याची ती संपत्ती आहे. त्यामुळे त्या संपत्तीमध्ये ज्यावेळेस हे जुने ट्रस्टी गेलेत आणि नवीन ट्रस्टी त्यामध्ये आणण्याचं काम झालं, यामध्ये गैरप्रकार झाला, भ्रष्टाचार झाला वगैरे, बोंबाबोंब मारणं आणि एखाद्या वृत्तपत्राच्या माध्यमातून पक्षाच्या प्रमुखांना अडकवणं हे अत्यंत गैर आहे. आणि हे धंदे भाजपचे जुनेच आहेत. ईडी CBI वापर करून आता सर्वोच्च नेतृत्वाला आज ठीक आहे, आज सत्ता तुमची आहे, पण हे जे पेराल ते उद्या उगवेल याचंही भान जरा सत्ताधाऱ्यांनी ठेवून काम केलं पाहिजे. कधी नव्हे एवढा विषारी निर्णय यापूर्वी कधी झाला नाही एखाद्या पक्षाच्या प्रमुखाच्या संदर्भात. त्यावेळेस काँग्रेस संयमाने सगळ्यांशी आणि कुठल्याही प्रकरणामध्ये असं रिवेंज ठेवून, बदल्याची भावना ठेवून काही काम करत नव्हती. यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार नाही, फक्त राजकीय द्वेषापोटी आणि राहुल गांधींच्या भीतीपोटी त्यांना या प्रकरणामध्ये अडकवलं आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.